पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 96 शाखांमधील 446 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 43 प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 96 शाखांमधील 446 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 43 प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत। या त्रुटींची दुरुस्ती करून माहिती 13 ऑगस्ट 2026 पर्यंत योजना पोर्टलवर पुन्हा अपलोड करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिल्या आहेत। योजनेअंतर्गत बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची माहिती तपासल्यानंतर महा-IT-कडून विविध त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या। त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जांची यादी आणि त्रुटींचा तपशील DCC बँकेच्या 96 शाखांकडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला आहे। महा-IT-नं नमूद केलेल्या 43 प्रकारच्या त्रुटींची शाखा स्तरावर पडताळणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शासनाच्या सूचनेनुसार सुधारित माहिती 13 ऑगस्टपर्यंत पोर्टलवर अपलोड करावी असे आदेश देण्यात आले आहेत। अप्पर आयुक्त तथा विशेष निबंधक सहकारी संस्था यांच्या पत्रानुसार जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी DCC बँकेला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रस्तावांवरील पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 59,000पेक्षा अधिक खाती आपण अपलोड केली होती। यापैकी शासनाकडून पहिल्या यादीमध्ये 26,253 इतकी खाती आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झाली होती। या खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू असून त्यापैकी आत्तापर्यंत 75% इतकं काम आपण पूर्ण केलेलं आहे। उर्वरित खात्यामध्ये काही सभासद हे त्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदणी न झाल्यामुळं, काही सभासद मयत असल्यामुळं, काही स्थलांतरित झाल्यामुळं अशा त्यापैकी काही जमिनी ह्या देवस्थान जमिनी किंवा संमतीपत्रावरती झालेली वाटप या कारणासाठी ही खात्यांचं आधार प्रमाणीकरण होणं बाकी आहे। या बाबतीमध्ये आमच्याकडं त्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त होताच आम्ही या सर्व बाबी शासनाकडे कळवू, त्यातून मग शासन निर्णय जो होईल त्याप्रमाणे पुढे त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। ही जी 26,000 खाती आहेत त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 446 खाती, जी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 208 शाखापैकी 96 शाखेमधली ही खाती आहेत। ही खाती ह्या खात्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्याच्यासाठी ही त्रुटी पूर्ततेसाठी सॅनिटी अकाउंट्स म्हणून आमच्याकडे ती परत आलेली आहेत जिल्हा बँकेकडं। त्या खात्यांच्यावरती आता कामकाज सुरू केलं आहे। त्याच्यातले तांत्रिक दोष दूर करून ही खाती पुन्हा नव्याने रिअपलोड केली जातील आणि त्याच्यामध्ये रितसर ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित खात्यावरती पैसे जमा होतील।